नात्यांमध्ये असलेलं प्रेम, त्याग आणि संस्कार हेच जीवनातील खरी संपत्ती आहेत. लालच आणि अहंकारावर प्रेम नेहमीच विजय मिळवते. सासूला फसवून मोठी सून संपत्ती हडप करायला पाहत होती. मग सासूबाईंनी मोठ्या सुनेला असा काही धडा शिकवला की खरी संपत्ती काय आहे आणि कशामध्ये आहे हे तिला समजवलं. अंतिम निर्णय झाला होता. भिंत पाडा असा आदेश त्याचाच होता, ज्याने कधी स्वतःच्या मुलासाठी आपल्या सुनेपासून तोंड वळवले होते. पण या निर्णयाने 2 लोभी मुलांचे डोळे उघडले. कारण वाटणी ही फक्त एक फसवणूक होती. खरा मालक तर कोणीतरी वेगळाच निघाला. सकाळच्या पहिल्या किरण दाराबाहेर लावलेल्या महागड्या क्रिस्टल मधून गाडून आत येत होता. पण घराच्या आत नातेसंबंधावर सूर्यग्रहण लागले होते. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा श्रीमंती आणि दिखाव्याची कहाणी सांगत होता. ह्या आलिशान घरात 2 सुनबाई होत्या, पण त्यांच्या स्थानात जमीन आसमानाचा फरक होता. मोठी सून नीती, जिच्या माहेरच्या श्रीमंतीच्या चर्चा संपूर्ण शहरात होत असत, आणि छोटी सून ईशा, जिच्याकडे फक्त संस्कार आणि साधेपणाची पुंजी होती. नीती म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक वागणूक ईशाला शांत आणि अपमानासारखी टोचत होती. तिच्याकडे पैशांची ताकद असल्याची तिला पूर्ण जाणीव होती आणि तिची ताकद ती ईशा आणि पियुष यांना कमी दाखविण्यासाठी वापरत असे. सकाळचे बरोबर 7 वाजले होते. ईशा स्वयंपाकघरात काम करत होती. तिचे देशी तुपात पराठे भाजून झाले होते आणि पियुषसाठी ती भाजी बनवत होती. तेवढ्यात नीती आपल्या महागड्या परफ्यूमचा सुगंध पसरवत स्वयंपाकघरात आली. ईशा, तुला अजिबात पद्धत नाही का? हे स्वयंपाकघर आहे. ही झोपडी, सगळीकडे तेलाचा वास पसरलाय. आईंना ॲलर्जी होते. मी तुला किती वेळा सांगितलंय की तुझ्या गरिबांसारख्या वस्तू आमच्या किचनमध्ये आणू नकोस. अनिलला फक्त ओट्स हवेत, तुझ्या हातात बनवलेली देसी दलिया नाही. नीतीच्या आवाजात जोर नव्हता, पण विष मात्र स्पष्ट होतं. ईशाने शांतपणे डोळे न वर करता उत्तर दिलं, भाऊजी गुड मॉर्निंग. मी फक्त पप्पांसाठी मेथीचा पराठा बनवत आहे. त्यांच्या औषधानंतर खाणं गरजेचं आहे. बाकी सगळ्यांसाठी नाश्ता मेजवर लावलेला आहे. नीतीचा चेहरा संतापला, लाल झाला. तिने वळून जवळच वर्तमानपत्र उचललं. वाचत असलेल्या अनिलला आवाज दिला, ऐकतोयस का? ही मुलगी पप्पांचा बहाणा करून सगळं किचन घाण करते. अनिल अस्वस्थ झाला. ईशा खरं बोलते हे तो जाणत होता, पण पत्नी आणि आईसमोर त्याच्यात काही बोलण्याची हिंमत नव्हती. तो फक्त वर्तमानपत्र मागे आपलं तोंड लपवून बसला. दुपारच्या जेवणानंतर नीतीने आपल्या कटकारस्थानाला अंतिम रूप दिलं. तिने सासू मानसीला कोपऱ्यात पकडलं. मानसीजी तर नीतीची प्रत्येक गोष्ट देवाचा आदेश समजून पाळत असत. तिने मानसीजींचे पाय दाबायला सुरुवात केली. तिने मुद्दाम स्वतःच्या हिरेची अंगठीची चमक मानसीजींचे डोळे दिपवले अशी हलवली. आई, नीती रडण्याचा अभिनय करत म्हणाली, मी तुम्हाला एक गुपित सांगते आहे. काल बाबांनी मला सांगितलं, तुझी सासू खूप दुःखी असते. तुला त्यांना या दारिद्र्यातून बाहेर काढलंच पाहिजे. मानसीजी दचकल्या. दारिद्र्य काय म्हणायचं आहे तुला? तिने आवाज मंद करत उत्तर दिलं, हो आई, दारिद्र्य. पियुष आणि ईशाच्या कमकुवतपणामुळे तुमच्या घराचं स्टेटस खाली जातोय. माझ्या मैत्रिणी हसतात माझ्यावर. आई, आता बस, खूप झालं. तुम्ही वाटणी करा. तुम्ही माझ्या आणि अनिल सोबत राहा. मी तुम्हाला परदेशीही दाखवेन. का तुम्ही या छोट्याशा घरात मुलगा सुनेचं ओझं वाहता? नीतीचा हा डाव थेट मानसीजींना भुलून गेला. त्यांना वाटलं ते बरोबर बोलत आहेत. आता त्या का आपल्या आरामाची जीवनशैली धोक्यात घालतील? मानसीजींनी ठाम आवाजात म्हटलं, बस आता, आणखी सहन होत नाहीये. तू बरोबर सांगत आहे नीती. आता मला महाराणी स्वच्छंद राहायचं आहे. उद्याच वकिलांना बोलवते. रात्री पियुष काम करून थकलेला घरी परतला. ईशाने त्याला विभाजनाची गोष्ट सांगितली तेव्हा त्याचा चेहरा पांढरा फकट पडला. तो खिन्न स्वरात म्हणाला, ईशा, तू विनोद करतेस ना? आई मला तिच्या आयुष्यातून अशी वेगळी करू शकते. त्यांना माहिती आहे ना मी त्यांना किती प्रेम करते. ईशाने अश्रू पुसत म्हणाली, पियुष, आईच्या सध्या दिखाव्याचा अंधारात हरवली आहे. ती आपली चूक तेव्हाच मान्य करेल जेव्हा ती एकटी पडेल. आपल्याला हे कठोर वास्तव स्वीकारावंच लागेल. पियुष वेदनेने म्हणाला, विभाजन झालं तर आपण आईपासून कायमचे दूर होऊ. ईशाने त्याला धीर देत सांगितलं, नाही पियुष, भिंती फक्त विटांच्या बनतील. आपले नाते हृदयातच राहतील. आणि तुला माहित आहे, ह्या अपमानातूनच आपल्याला ताकद मिळाली आहे. आपण सिद्ध करून दाखवू की पैसा म्हणजे सर्वस्व काही नाही. आपलं साधेपणा हीच आपली खरी संपत्ती आहे. ईशाच्या शब्दांनी पियुषला थोडा धीर मिळाला, तरी मनातील वेदना तशीच राहिली. दुसऱ्या दिवशी वकील घरी आला.
नीती, अनिल, पियुष आणि मानसी हॉलमध्ये बसले होते. मानसीने थेट पियुषकडे पाहिलं. पियुष, हा माझा अंतिम निर्णय आहे, त्या कठोर आवाजात म्हणाल्या. मी तुला या घराचा मागचा जुना भाग देते. आजपासून माझं प्रेम, माझी जबाबदारी सगळी अनिल आणि नीतीची. तुझ्या पत्नीच्या दारिद्र्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. पियुष वेदनेने म्हणाला. आई, फक्त एका विभाजनाच्या कागदासाठी तुम्ही स्वतःच्या मुलाला पर्क करत आहात. तुम्ही आमची आई आहात. मानसीजी अजून कठोरपणे म्हणाल्या. गप्प बस, जास्त उपदेश करू नकोस. तुझा साधेपणा तुला राखून ठेव. ईशा शांतपणे पियुषचा हात धरते. तिच्या डोळ्यात दुःख होतं, पण तक्रार नव्हती. नीती विजयच्या हास्याने मानसीजींना मिठी मारते, जणू तिने एखादं मोठं युद्ध जिंकलंय. विभाजनाचे कागद तयार झाले. विटा आणि सिमेंटने आता कुटुंबाच्या मध्ये एक अदृश्य पण अभेद्य भिंत उभी केली होती. निर्णय जमिनीवर उतरलाच होता. घरात आता नात्यांची ऊब नव्हती, तर विटा सिमेंटची धुरळ राज्य करत होती. मजुरांनी झपाट्याने हॉलच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक जाड अभेद भिंत उभी केली. ही एक अभेद भिंत फक्त घराचे दोन भाग वेगळे करत नव्हती, तर एका आई मुलामधील नातं कायमचं तोडत होती. पियुष आणि ईशा त्यांच्या जुन्या लहानशा भागात गेले. त्यांच्या स्वयंपाकघराचा आकार लहान होता. खिडक्यांवर धूळ जमली होती, पण तिने त्या भागालाही अशा साधेपणाने उजवण्याचा प्रयत्न केला. मानसीजी मोठ्या सून नीतीच्या आलिशान नव्या भागात जाऊन राहिल्या. सुरुवातीच्या काही दिवसातच तिने खूप दिखावा केला. सासूसाठी स्वच्छ चादरी, विदेशी जेवणाचे ऑर्डर आणि घर फुलांनी सजवले, जेणेकरून तिच्या मैत्रिणी आल्या की सेवा करण्याचं नाटक टिकून राहील. पण हा तिचा अभिनय फार काळ टिकला नाही. एकदा विभाजनाचं सगळं काम पूर्ण झालं आणि संपत्तीवर आपला हक्क निश्चित झाल्याची खात्री मिळताच ती पुन्हा आपल्या जुन्या स्वभावाकडे वळाली. नीती दिवसभर किटी पार्ट्या, नव्या ब्रँडची शॉपिंग आणि मित्रमैत्रिणींसोबत आउटिंगमध्ये व्यस्त राहू लागली. तिने एक महागडी केअरटेकर मोलकरीण ठेवली, पण तिला कठोर आदेश दिला की ती आईंना फक्त औषध आणि जेवण देईल, जास्त बोलणार नाही. एका दुपारी मानसीजी दाराजवळ जाऊन उभी राहून नीतीला हाक मारत होत्या. ती आपल्या खोलीत फोनवर बोलण्यात गुंतली होती. मानसीजी अशक्त आवाजात म्हणाल्या. नीती, ऐक ना, जरा माझं खूप डोकं दुखतंय, थोडं तेल लावून दे. तिने ऐकून दुर्लक्ष केलं. तिने मनात ठरवलं, तेल लावायला नोकरानी आहे, मी का माझं मॅन्युअर खराब करू. दुसऱ्या बाजूला लसून ईशा आपल्या लहान स्वच्छ भागात काम करत होती. स्वयंपाक करताना तिला भिंतीच्या पलीकडून सासूच्या खोकल्याचा आवाज, कुरकुरण्याचा आवाज ऐकू आला. मंद होता, पण तिचं मन घाबरून गेलं. तिने लगेच काम थांबवलं आणि पियुषला आवाज दिला. ऐकतोयस का? आईचा आवाज कसा वाटतोय? नीती ताईजवळ आल्या. का काम घोंगते? पियुष उदासपणे म्हणाला. ईशा, तू अजूनही त्यांची काळजी करतेस. आईने आपल्याला पर्क केलंय. नीती वहिनी आहे ना त्यांच्याजवळ, पैसा आहे, सेवा आहे, सगळं आहे. तू आता हे सगळं विसरून जा. तिने पियुषचा हात धरत शांतपणे म्हटलं. पियुष, आईने आपल्याला सगळं वेगळं केलं आहे, पण आपण त्यांना सोडू शकत नाही. पण आपले संस्कार ते हिसकावू शकत नाही. त्या भिंतीच्या पलीकडे काय घडतंय हे ऐकणं ही माझी जबाबदारी आहे. संध्याकाळ उतरणं होती. नीती अजूनही घरी परतली नव्हती. मानसीजींना अचानक जोरदार ताप आला. त्यांना भयंकर तहान लागली होती. त्यांनी अनेकदा हाक मारली, पण कोणीही आलं नाही. नोकरानी तर संध्याकाळी 7लाच निघून गेली होती. मानसीजींनी धीर करून पलंगावरून उठण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्या पाण्याच्या घड्यापर्यंत पोहोचू शकतील. मनातच त्या देवाला म्हणत होत्या, हे देवा, नीती कुठे गेली? अनिल ही अजून आला नाही. माझ्याजवळ इतका पैसा आहे, पण एक ग्लास पाणी देणारं कोणी नाही. अशक्तपणामुळे त्यांचे पाय घसरला. टेबलावर ठेवलेल्या काचेचा ग्लास हातातून सटून जमिनीवरती पडला. मानसीजी सोप्यावर तोंड घुसून कोसळल्या. त्यांचा घसा कोरडा पडला होता आणि त्या आता तडफडत होत्या. त्यांना आठवलं, जेव्हा त्या आजारी पडत तेव्हा ईशा मध्यरात्री उठून त्यांना गरम पाणी देत असे आणि त्यांच्या डोक्यावर तेल लावत असे. आज त्या एकट्याच वेदनेने तडफडत होत्या. त्यांच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, ईशा. भिंतीच्या पलीकडे तिला जोरदार आपटण्याचा आवाज ऐकू आला. काहीतरी अनर्थ झाल्याचं ती लगेच समजली. आता ती स्वतःच्या अपमानाची किंवा पियुषच्या रागाची पर्वाह करू शकत नव्हती. ईशाने लगेच स्वच्छ ग्लास पाणी भरलं आणि विभाजनाच्या दारावर जोरात ठोठावलं. आई, दार उघडा. काय झालं? तिच्या आवाजात भीती आणि काळजी दोन्ही होत्या. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही, फक्त मंद कुरकुरण्याचा आवाज येत होता. ईशाला जाणवलं की मानवता ही कोणत्याही संस्कारांपेक्षा मोठी आहे. तिने क्षणाचाही विलंब न करता
जोर लावून दार ढकललं आणि दार उघडलं. आत आली. दृश्य पाहून ती थिजून गेली. छोटीशी ईशा कोणताही संकोच न बाळगता नीतीच्या भागातील त्या आलिशान हॉलमध्ये शिरली. मेज जवळ जमिनीवर विखुरलेले काचेचे तुकडे आणि सोफ्यावर बेशुद्ध पडलेल्या मानसीजींना पाहून ती हादरली. सासूचा चेहरा पिवळा फटक होता. ओठ कोरडे झाले होते. जणू त्या अनेक तासांपासून ताणेने तळमळत होत्या. ईशाने क्षणभरही विभाजनाची मर्यादा आठवण केली नाही. जिथे तिने तिला ओळखी अनोळखी ठरवत होती, तिने त्वरित सासूला हाताला आधार दिला आणि आणलेल्या ग्लासातून सावकाश पाणी पाजलं. आई, तुम्ही ठीक आहात ना? वाणीच्या आवाजात तक्रार, राग किंवा टोमणा काहीच नव्हतं. त्यात फक्त खरी काळजी होती. मानसीजींनी हाताच्या श्वासाने पाणी पिलं आणि डोळे उघडताच ईशाला समोर पाहून घाबरल्या. त्यांना वाटलं की ती कदाचित बदला घेण्यासाठी आली असेल. अशक्त आवाजात म्हणाल्या, तू इथे का आली आहेस? हा नीतीचा भाग आहे. ईशा शांत करुणा मधुर स्वरात म्हणाली, आई, वाटणी झाली ती भिंतींची, पण मानवतेची वाटणी अजून झालेली नाही. या क्षणी मी तुमची सून नाही तर एका गरजू माणसाजवळ उभी आहे. नीतीताई कुठे आहेत? आई, मानसीजींच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दाटले. त्या बोलण्यातही असमर्थ ठरल्या होत्या. त्यांना जाणवलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला ते धन आज त्यांच्या तोंडाला पाण्याचा घोटही देऊ शकलं नाही. ईशाने क्षणाचा विलंब न करता डॉक्टरांना फोन केला. तिने मानसीजींचे कपडे बदलले आणि त्यांना नीट पलंगावरती झोपवले. पुढचे 2 दिवस आणि 2 रात्री ईशाने आपला छोटा भाग पूर्णपणे विसरला. तिला एक क्षणही त्यांच्या शेजारून जाणं आवश्यक वाटलं नाही. तिने दर 2 तासांनी त्यांना औषधं दिली. रात्रभर त्यांच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवली आणि त्यांना आईसारख्या प्रेमाने जेवण घातलं. मानसीजी प्रत्येक क्षण ईशाकडे पाहत राहिल्या. तिला आठवलं की तिने ईशाला किती अपमानित केलं होतं. नीतीच्या इशाऱ्याने तिला घरातून बाहेर काढलं आणि गरीब म्हणत त्रास दिला. आज तीच गरीब सून तिच्या कपाळावर जीवनाची रक्षक बनली होती. एका रात्री ती कपाळावर पट्टी ठेवत गुणगुणत होती. मानसीजी तुटलेल्या आवाजात म्हणाली, ईशा, माझी मुलगी, तू हे सगळं का करतेस? तुला मी जे प्रेम दिलं ते तुला कधीच मिळालं नाही. ती प्रेमाने हात फिरवत म्हणाली, आई, मी तुमच्याकडून कधीही पैसे, प्रॉपर्टी मागितलीच नाही. फक्त प्रेम मागितलं होतं. ते प्रेम मला कदाचित तेव्हा मिळालं नाही, पण आज तुमची सेवा करून माझं मन भरलं आहे. ह्या जगात आईचं प्रेम माझ्यासाठी खरी संपत्ती आहे. मानसीजी पुटपुटून रडू लागल्या. त्यांचा अहंकार पूर्णपणे मोडला होता. त्यांनी ईशाला खेचून आपल्या हृदयाशी धरलं. त्या आलिशान खोलीत त्या क्षणी फक्त एकच आवाज गुंजत होता, आईचं निर्मळ प्रेम. आपल्या सुनेसाठी 3ऱ्या दिवशी संध्याकाळी नीती आणि अनिल हसत हसत परतले. ते मोठे मोठे शॉपिंगचे बॅग घेऊन आले होते. खोलीत शिरल्यावर तिला आपल्या आईची सेवा करताना पाहून ते हादरले. नीती रागाने ओरडत म्हणाली, ईशा, तुला कशी हिंमत झाली आमच्या भागात घुसण्याची? बाहेर पड. माझ्या आईला स्पर्श करण्याची तुला कोणतीही परवानगी नाही. अनिल रागाने ओरडला, ईशा, तू वाटणीचा नियम मोडला आहेस. हे सगळं काय नाटक आहे? मानसीजी, ज्या आता थोड्या ठीक होत्या, त्या पलंगावर बसल्या. त्यांच्या आवाजात आता अशक्तपणा नव्हता, परंतु ठामपणा आणि अधिकार होता. फक्त तुम्ही दोघेही गप्प आहात. ह्या घरात जर कोणी नाटक करत असेल तर ते तुम्ही दोघे आहात. नीती आणि अनिल थक्क झाले. मानसीजी पुढे म्हणाल्या, जेव्हा मी मृत्यूच्या दारात उभी होते तेव्हा तुम्ही दोघे बाजार आणि पार्ट्यांमध्ये व्यस्त होतात. मी तुम्हाला अनेकदा हाक मारली, पण तुमच्या घमंडेने तुम्हाला माझं ऐकणं टाळलं. ही ईशा आहे, जिला मी नेहमी गरीब म्हणत होते, जिला स्वार्थाशिवाय माझं जीवन वाचवलं. त्या ईशाचा हात धरत म्हणाल्या, तुम्ही दोघेही माझ्यासाठी संपत्तीचे लालचे आहात आणि ईशा माझ्यासाठी सेवा आहेत. आता तुम्ही बाहेर चला. या क्षणी मला फक्त माझ्या मुलीबरोबरच राहायचं आहे. नित्या आणि अनिल जोरात धडकावले. ज्या आईला त्यांनी आपली कठपुतली समजलं होतं, आज तीच आई वाटणीनंतर खरी मालकिनीसारखी वागत होती. मानसीजींच्या खोलीत इतका ताण घाण होऊन हवा देखील शांत होती. नीतीचा चेहरा आता रागाने नव्हे तर भविष्याच्या भीतीने पिवळसर झाला होता. अनिल धक्क्यात होता. मानसीजींनी मांडीचा हात घट्ट धरत होता. त्या हळूवार डगमगत आवाजात स्वतःशी लढत म्हणाल्या, अनिल, मी तुझं पालन पोषण करण्यात माझं संपूर्ण तरुणपण दिलं. मी विचार केला होता की तो माझ्या वृद्धकाळात आधारस्तंभ बनेल, पण वाटणीने मला दाखवलं की तुझा आधार फक्त पैशांचा होता. जेव्हा मी जमिनीवर पडले होते तेव्हा नीती थांबली. तिच्या आवाजात वेदना होती. नीती, त्यावेळी तू काय करत होतीस? तुझी 1 तासाची पार्टी तुझ्या आईच्या जीवनापेक्षा मौल्यवान होती का? ती
विंदत म्हणाली, आई प्लीज, मी मान्य करते मी माझी चूक केली आहे, मला माफ करा. पण आपण जाताना या घरासाठी आम्ही किती मेहनत केली आहे. आपण पियुषकडे पाहू नका, तो कमी कमावतो. जरा आपण मला एक संधी द्याल तर मी तुमची आयुष्यभर सेवा करीन. हे सगळं ईशाचं नाटक आहे. मानसीजींचे डोळे मिटले आणि त्यांना आठवलं नीतीने वर्षानुवर्ष ईशाचा अपमान केला. मानसीजींनी डोळे उघडले आणि ठामपणे म्हणाल्या, बस, खूप झाले आता. मला तुमच्या तोंडाची सेवा नाही हवी आहे. मी आता माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणार आहे. त्या हळूहळू पलंगावरून उठल्या. त्यांच्या चालण्यात कमजोरी नव्हती तर अधिकार होता. त्या थेट नीतीच्या बागातील कपाटाकडे गेल्या. नीती घाबरून मागे सरकली. त्यांनी कपाटातून जुना चंदनाच्या लाकडाचा एक डबा बाहेर काढला, ज्याला वर्षानुवर्ष कोणीही हातही लावला नव्हता. त्या डब्यातला त्यांनी छातीशी धरून चुंबन दिलं. मग म्हणाल्या, तुम्हा दोघांना वाटलं की मृत्यूच सगळं प्रकरण संपवलं. अनिल वकिलांनी तुम्हाला दिलेले कागदपत्र हे फक्त एक दिखावा होते. तुमचे वडील जाणून नव्हते की तुम्ही लालसेत काय करू शकता. खरी ताकद ह्या डब्यात बंद आहे. नीती आणि अनिल पूर्णपणे हादरले. त्यांचा सारा अहंकार, सारा आत्मविश्वास चुरून झाला. त्यांची नजर त्या जुन्या डब्याकडे खेळली. मानसीजींनी डबा उघडला आणि त्यातून पिवळसर झालेल्या कागदांचा गठ्ठा बाहेर काढला. त्यांनी हळूहळू प्रत्येक शब्दावर जोर देत वाचन सुरू केले. खोलीत फक्त त्यांचा आवाज घुमत होता. मानसीजी वाचताना भावुक होत्या, पण स्पष्टही होती. ही माझी अंतिम इच्छा आहे. माझी सर्व संपत्ती माझी पत्नी मानसी यांच्या नावावर राहील. कोणत्याही मुलाला त्यात थेट हिस्सा मिळणार नाही. पण जर माझी मुलं लालसेपोटी माझ्या पत्नीला दुःख देत असतील किंवा त्यांची सेवा करणार नाहीत तर तिला हा पूर्ण आणि अंतिम निर्णय असेल. ती सांगत होती की ज्या मुलाने किंवा सुनेने स्वतःची निस्वार्थपणे सेवा केली आणि मला खरी माया दिली, त्या व्यक्तीस त्या संपूर्ण संपत्ती देऊ शकतात. माझ्या पत्नीचा हा निर्णय अंतिम असेल, ज्यावर कोणत्याही कोर्ट किंवा कायदा प्रश्न उपस्थित करू शकणार नाही. तुमच्या आईचं हृदय आता या घराचा खरा कागद आहे. तुमच्या वडिलांचे हे उघडकीस येणे भीती आणि अनिलसाठी बॉम्बस्फोटासारखे होते. याचा अर्थ वाटणी आता पूर्णपणे निरर्थक ठरली आहे. त्यांची सून संपत्ती अंतिम निर्णायक होती आणि त्यांची सेवा ही त्यांच्या संपत्तीची चावी होती. नीतीच्या मनात अजून थोडीशी आशा होती. कदाचित आई संपत्ती तिला देऊ शकतील जर ती अजूनही विनंती करेल. मानसीजींनी कागद खाली ठेवला आणि दोघांकडे पाहिलं. मानसीजी वेदना आणि अधिकाराने म्हणाला, आता सांग, तुमच्या सगळ्या धमक्या, कोर्टामध्ये जाण्याचा तुमचा इरादा, सगळं संपलं. हे मृत्यूपत्र मला अधिकार देतं की मी ही आजची संपत्ती आणि बँक बॅलन्स त्या व्यक्तीला देऊ शकते ज्या व्यक्तीने भिंतीनंतरही माझी साथ दिली. मानसीजींनी स्नेहाकडे, ईशाकडे पाहिलं. ईशा, तू माझा प्राण वाचवलास. तू निस्वार्थपणे माझी सेवा केलीस. मी ही संपत्ती तुझ्या नावावर करू शकते. सांग, तुला माझ्या संपत्तीचे वारसदार व्हायचं आहे का? नित्या आणि अनिल हृदयाची धडधड थांबत ईशा शांत आणि ठामपणे लगेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही लालचीपणा नव्हता, फक्त ठामपणा होता. तिने वेगाने मानसीजींचे पाय स्पर्श केले. मला संपत्ती हवी नाही. मला ह्या वसईचा सर्वात मौल्यवान भाग म्हणजे तुम्ही ह्या घराचे मालक आहात. माझी सेवा ह्या लालसेमुळे नाही तर नात्यामुळे आहे. मला फक्त तुमचे प्रेम हवं आहे. जर माझ्या सेवेमुळे तुम्हाला मानवतेचा मूळ अर्थ कळाला असेल तर हेच माझ्यासाठी या जगातील सर्वात मोठं धन आहे. ईशाच्या ह्या महान त्यागाला पाहून मानसीजींचं मन भरून आलं. नीती आणि अनिलने जे संपूर्ण आयुष्य फक्त संपत्तीची भाषा समजून घेत होते, आज एका गरीब सुनेसमोर निशब्द होते. त्यांना जाणवलं की ज्याला त्यांनी नेहमी गरीब समजलं होतं ती त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक धनवान होती. निस्वार्थ आणि त्यागाने मानसीजींच्या हृदयाच्या अंतिम कपाटांनंतरही उघडलं. नीती आणि अनिल मृत्यूपत्राचे रहस्य आणि ईशाच्या प्रेमासमोर पूर्णपणे निष्फळ उभे होते. त्यांचा सारा अहंकार, सारा लालच धुळीत मिसळला होता. त्यांना जाणवलं की ते वर्षानुवर्ष फक्त रिकाम्या संपत्तीच्या मागे धावत होते. मानसीजींनी स्नेहाने ईशाचा हात धरला आणि दोन्ही मुलांकडे पाहिलं. अनिल आणि नीती, आज मी तुम्हा दोघांना माफ करते, पण लक्षात ठेवा की माझी माफी माझ्या संपत्ती करिता नाही, तर त्यामुळे आहे की तुम्ही दोघांनी आज खरी गरिबी आणि खरी संपत्ती यातील फरक शिकला आहे. अनिल, जो आतापर्यंत कठोर राहिला होता, जमिनीवर गुडघ्यांवर बसला आणि पुटपुटून रडू लागला. आई, मला माफ कर. मी माझ्या पत्नी आणि माझ्या कमाईच्या अहंकारात अंध होतो. ईशा, तू खरंच देवी आहेस. आम्हाला क्षमा कर. नीतीचा सारा अहंकारही मोडला होता.
ती पुढे आली आणि ईशाला घट्ट मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यातून पहिल्यांदा खऱ्या पश्चातापाचे अश्रू वाहत होते. मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला, मी तुला नेहमी कमी दाखवले, पण आज तू आम्हाला वाचवलेस. तूच या घराची खरी वारसदार आहे. मानसीजींना सर्वांना शांत केले. आता ती फक्त आई नव्हती तर न्यायाधीश बनली होती. मानसीजी अधिकारपूर्ण स्वरात म्हणाल्या, आता मी माझा अंतिम निर्णय सांगते. जो करार माझ्या हृदयातून घेण्यास आला आहे. त्यांनी अनिल आणि पियुषकडे एकत्र पाहिलं. अनिल, पियुष, उद्या सर्व मजुरांना बोलवा आणि जी भिंत तुम्ही दोघांनी लालसे पोटी विटांनी उभी केली होती ती लगेच तोडून टाका. या घरात आता कोणतीही विभागणी होणार नाही. हे घर पुन्हा एकत्र कुटुंब बनेल. अनिल आणि पियुषने एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. वर्षानंतर त्यांना जाणवले की त्यांचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं आहे. मानसीजी म्हणाल्या, जसं तुमच्या वडिलांना हवं होतं, सर्व संपत्ती माझ्या नावावर राहणार आहे. आजपासून मी तुम्हा दोघांच्या नावावर सहभाग देत आहे. तुम्ही दोघे या घराचे आणि व्यवसायाचे मालक आहात, पण एका अटीवर. जे उत्सुकतेने पाहू लागली. मानसीजी म्हणाल्या, या घराचे सर्व मोठे निर्णय, घराचा मान सन्मान आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या आता माझी लहान सून ईशा हाताळेल. ती या घराची मुख्य बनेल, कारण तिने सिद्ध केलं आहे की ती प्रेम आणि त्यागाच्या संपत्तीने भरलेली आहे. नीतीला ईशासोबत काम करावं लागेल. तिने लगेच होकार दिला. तिला आता संपत्तीपेक्षा कुटुंबाचा सन्मान जास्त प्रिय होता. पुढच्या दिवशी जी भिंत लालच आणि ईर्षेमुळे उभी केली होती ती धडाक्यात आवाजात करत गळत पडली. धूळ हटवली आणि विशाल हॉल पुन्हा एकत्र आला. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसले होते. मानसीजींनी ईशाला आपल्या जवळ बसवले. त्यांनी प्रेमाने कागदाचा तुकडा घेतला आणि 2 भागात फाडला. मी तुम्हाला खरी विभागणी शिकवते, त्या म्हणाल्या. अनिल आणि नीतीला एक भाग दिला आणि पाहत म्हणाल्या, तुम्ही तुमचा सारा अहंकार आणि लालच या कागदपत्रांवर गुंडाळून कायमचे फेकून द्या. त्यानंतर त्यांनी पियुष आणि ईशाला दुसरा भाग दिला आणि प्रेमाने सांगितलं, तुम्ही तुमचं निस्वार्थ प्रेम आणि प्रामाणिकपणा या कागदात गुंडाळून तुमच्या हृदयात जपून ठेवा. हीच खरी संपत्ती आहे. त्यांनी एकमेकांना मिठीत घेतलं. नीतीने ईशाला सांगितले की ती आता तिला बहीण मानेल. तुम्ही भाऊ जुन्या गोष्टी विसरून एकमेकांना मिठीत घेतलं. मानसीच्या डोळ्यात आता पश्चाताप नव्हता तर शांती होती आणि समाधान होते. विभागणीने कुटुंब तुटले होते, पण लहान सुनेच्या निस्वार्थ प्रेम आणि त्यागाने त्या तुटलेल्या घराला पुन्हा एकत्र केलं. जिथं पैसा नव्हता तर प्रेमाची सत्ता होती. जगात तिला सर्वात मोठी संपत्ती विटा किंवा बँक बॅलन्समध्ये नसते, ती नात्यामध्ये असते. ती प्रतिकूल परिस्थिती, निस्वार्थ प्रेम आणि सेवेसोबत उभ्या राहत प्रेम नेहमी लाल आणि अहंकारावर विजय मिळवले. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल तर कृपया आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.